चला सुरुवात करूया. आलेच सगळे. तो खात्री तो हे दे. ए सी थोडा कमी करा इकडचा. मिलता मेरे को एक भी है ना ये. अगर मैं चलाऊंगी ना तो मुझे इसके वो आना नहीं चाहिए मैसेज. तो उसमें क्या करते हैं हम लोग? भोगवटा प्रमाणपत्र नाही, हो आश्रय योजना आहे ही, अभय योजना. ठीक आहे. चला सुरुवात करूया. आपण काय बोलतो त्याला विनीता? आवक एंट्री असते ना, इनवर्ड. चला सुरुवात करूया. हां, मला या ठिकाणी मुंबई महानगरपालिकामध्ये येऊन जवळपास 6 महिने पूर्ण झालेले आहे आणि 6 महिन्यामध्ये आपण मुंबईकरांच्या हितासाठी अनेक आपण योजना उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय. जवळपास आपण या ठिकाणी 10 विषय जे मुंबई महानगरपालिकेमध्ये 100 विषय आपण मुंबई महानगरपालिकेच्यासाठी आपण उपक्रम आणले होते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो झेन नेक्स्ट फेलोशिप. आपली जी तरुण पिढी आहे, जी सुशिक्षित आहे परंतु त्यांच्या हाताला काम नाही आहे, असे आपले जे झेन नेक्स्ट आहे त्यांच्यासाठी आपण फेलोशिप या ठिकाणी सुरू केलेली आहे. तुम्हाला मी सांगते, इतका महत्त्वाकांक्षी असा फेलोशिप कार्यक्रम 2026ला आपण या ठिकाणी राबवतोय आणि त्या पद्धतीच्या आपण अधिकृत जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहे आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारायला पण सुरुवात केलेली आहे. 19 ऑगस्टपासून याची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत. आणि या फेलोशिपच्या अंतर्गत आपण तरुण विद्यार्थ्यांना मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि धोरणात्मक प्रक्रियेमध्ये थेट काम करण्याची संधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 19 ऑगस्टपासून आपण सुरू करणार आहोत आणि अंतिम तारीख आहे ती 31 ऑगस्ट. अतिशय चांगला उपक्रम मुंबईचे अध्यक्ष आपले अमित साटमजी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही सूचना आम्हाला मिळाली होती आणि त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री या ठिकाणी फेलोशिप म्हणजे मुख्यमंत्री झेन नेक्स्ट फेलोशिप असं या अभियानाचं नाव आहे आणि या माध्यमातून आपण त्यांचे अर्ज स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी निकष असेल, जी पात्रता असेल त्यांची कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ही शाखेमध्ये पदवीधर झालेले हे विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांची वयोमर्यादा असेल जवळपास 21 ते 26च्या दरम्यान आणि किमान 1 वर्षाच्या कामाचा अनुभवाचा तपशील आपण त्या ठिकाणी मागणी करतोय. आणि ही जी इंटर्नशिप आहे ही आपण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. या प्रत्येक म्हणजे वॉर्ड निहाय असेल, हेड ऑफिसला असेल, प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक विभागामध्ये एक आपण जो तरुण सुशिक्षित आहे तो आपण देणार आहोत. 61,500 एवढं महिन्याचं जे मानधन आहे हे या तरुण मुलांना मिळणार आहे. अतिशय चांगला असा उपक्रम आपण मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री झेन नेक्स्ट फेलोशिप प्रोग्राम आपण राबवतोय आणि म्हणूनच त्याची घोषणा करण्यासाठी आज मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. हा अतिशय चांगला उपक्रम तुमच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईकरांना हा पोचला पाहिजे आणि आपल्या मुंबईमध्ये असणाऱ्या सगळ्या तरुण विद्यार्थिनींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. दुसरा विषय जो आहे आपण या ठिकाणी करतोय तो म्हणजे ज्या इमारतींना विविध तांत्रिक आणि किरकोळ त्रुटीमुळे भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे मिळालेले नाही आहे, ज्यामुळे मग मुंबई महानगरपालिकेच्या वतीने असेल किंवा कुठल्याही आस्थापनाच्या वतीने ओसी मिळाली नाही,
तर त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या घरांना पाणी मिळत नाही, इलेक्ट्रिसिटी मिळत नाही, कुठल्याच गोष्टी त्यांना अप्लाय करता येत नाही. तर आपण या ठिकाणी त्यांना आश्रय देण्याचं काम इथे आपण करतोय. तर 17 नोव्हेंबर 2016च्या धोरणानुसार बिना भोगवाटा प्रमाणपत्र ओसी असलेल्या इमारतींना भोगवाटा प्रमाणपत्र देण्यासाठी अभय योजना आपण या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये पास केली आहे. अतिशय चांगली योजना. ह्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आशिषजी शेलार असतील, आदरणीय माजी खासदार गोपाळ शेट्टीजी असतील, यांनी अथक प्रयत्न ह्याच्यामध्ये करून आपल्या मुंबईकरांना ही योजना आपण आणलेली आहे. जवळपास 25 लाख घरांना याचा फायदा मिळणार आहे. त्यांना पाण्यासाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी ह्याच्यामध्ये त्यांना मिळणार आहे. अभय योजनेमध्ये त्यांना अप्लाय करता येणार आहे. बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये विकासकांनी बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, परंतु बिल्डिंग बांधल्यानंतर काही ह्याच्यामुळे ते निघून जातात, लोकांना घरं विकतात, पण नंतर लक्षात येतं की त्याला ओसीच नाही आहे. तर ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. निवासी इमारतीसाठी असलेली चौरस मीटर क्षेत्रफळाची मर्यादा हटवून मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची, तसेच व्यावसायिक इमारतीमध्ये केवळ शाळा आणि रुग्णालयापुरती मर्यादा न ठेवता सर्व प्रकारच्या व्यावसायिक इमारतींना सुद्धा, म्हणजे खाजगी कार्यालय सुद्धा पण ह्याच्यामध्ये आली, त्यांना आवश्यक वैधानिक ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक आपण चर्चा करून असा चांगला दिलासा आपण मुंबईकरातल्या घरांना आपण देणार आहोत. तर त्यामुळे मुंबईमध्ये जी काही आपण सरासरी संपूर्ण त्याची माहिती घेतल्यावर नंतर जवळपास अशी 25-30 लाख घरं आहे ज्यांना अशा पद्धतीने बिना ओसीशिवाय राहावं लागतंय. पाण्यासाठी खूप त्यांना वणवण फिरावं लागतंय. प्रत्येक नेत्यांच्या दरवाज्यात जा, प्रत्येक समाजसेवकाला भेट, अशा पद्धतीचे बिचारे फिरतात आहे. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये जवळपास 15-20 वर्षापासून अशी लोक राहतात आहे. उभाटाच्या काळामध्ये 25 वर्षात त्यांनी अशा लोकांसाठी, मराठी माणसांसाठी कधीच हे काम केलं नाही. पण आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ही अभय योजना बिना भोगवटा प्रमाणपत्र, भोगवटा म्हणजे ओसी, बिना भोगवटा प्रमाणपत्र अभय योजना देण्याचं काम या ठिकाणी आपण असलेल्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मुंबईकरांना देतोय. तर ह्या गोष्टी मला इथे सांगताना फार आनंद होते. त्याचबरोबर एक 66 क आला होता, त्या अनुषंगाने प्रमाणाच्या बाहेर मुंबईमध्ये आपण बऱ्यापैकी व्हिडिओ बघतोय. काही व्हिडिओमध्ये दिसतंय लहान मूल शाळेत जाताना असेल किंवा एखादी महिला बाजारात जाताना असेल, एक मेजॉरिटी कुत्र्यांचा असा घोळका येतो आणि अटॅक करतो त्याच्यावरती. आणि त्यामुळे बरेच आपण जे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईलवर असलेल्या एकेका व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहतो. त्यामुळे ही संख्या खूप वाढत चाललेली आहे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्राणी प्रेमी त्यांचासुद्धा सन्मान ठेवून या ठिकाणी या पद्धतीचं कुत्र्यांचा वावर जर वाढला असेल आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने चावा घेऊन जर त्या लोकांना जखमी करण्याचं काम जर कुत्रे अशा पद्धतीत करत असेल, तर रेबीज मुक्त मुंबई हा अभियान मी मुंबई महानगरपालिकेला राबवायला सांगितलेलं आहे. ह्याच्यावरती लसी उपलब्ध करा, त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करा, त्यांच्यावरती मॉनिटरिंग करा त्या रुग्णांवरती, कारण की 5 इंजेक्शन्स द्यावे लागतात आणि त्यानंतर पण रुग्ण हा कशा अवस्थेमध्ये आहे त्या पद्धतीचं मॉनिटरिंग जे आहे ते करण्यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर रेबीज मुक्त मुंबई हा अभियान राबवण्यासाठी मी आरोग्य डिपार्टमेंटला अशा पद्धतीचे विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये मग सायन हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल, KEM हॉस्पिटल असेल, आपण पाहतो की मुंबई शहर हे असं आहे की सगळ्यांना सामावून घेतं. या मुंबई शहरामध्ये फक्त आपण मुंबईकरांनाच नाही तर पूर्ण भारतामधून आलेल्या सर्व जे ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये स्वतःचं निदान करायला येतात त्यांना आपण ह्या ठिकाणी बोलवून त्यांच्यावरती चांगले औषध उपचार करतो, त्यांना आपण सांभाळतो. परंतु काही वेळा असं बघण्यात आलं आहे, मी स्वतः व्हिजिट करताना, की या हॉस्पिटलमधल्या ज्या कॉरिडॉरमध्ये पूर्ण नातेवाईकाचं कुटुंब त्या ठिकाणी बसलेलं असतं आणि त्यामुळे हॉस्पिटलची जी परिस्थिती, तिकडची व्यवस्था सगळी कोलमडली जाते. तर कंपल्सरी एक रुग्ण आणि एक नातेवाईक हे मी या ठिकाणी आदेश दिलेले, निर्देश दिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेला की ह्याच्या पुढे
मुंबईतला रुग्ण असू दे किंवा मुंबई बाहेरचा रुग्ण असू दे, पण कंपल्सरी एक रुग्ण एक नातेवाईक अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करा. हवं तर त्यांना व्हिजिटिंग त्याचं कार्ड असतं ते त्यांना द्या, परंतु अजिबात एका नातेवाईकाच्या वरती अजून दुसरा नातेवाईक तिथे येऊन बसला नाही पाहिजे. अशा पद्धतीचे सुद्धा निर्देश या ठिकाणी मी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या डिपार्टमेंटला दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान कार्ड. आयुष्यमान कार्ड हे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी हे कार्ड लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी या ठिकाणी पूर्ण भारतभर उपलब्ध केलेलं आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मी माझ्या व्हिजिटमध्ये पण नोटीस केलेलं आहे, बरेच रुग्ण ज्या ज्या ठिकाणी मी व्हिजिट करते हॉस्पिटलमध्ये तिथे ते माझ्याशी बोलायला पण येतात की मॅडम ये कार्ड आहे लेकिन हमको लिया नहीं जा रहा है, हे कार्ड असून सुद्धा आम्हाला सुविधा देत नाही आहे. तर ह्याची माहिती घेतल्यावरती मला कळालं की कार्ड जरी हातात असेल तरी पुन्हा त्यांचे आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड अशा पद्धतीचे विविध डॉक्युमेंट्स हे त्या नातेवाईकांकडनं मागितले जातात. आता ह्याच्या पुढे मात्र मी या माझ्या आरोग्य डिपार्टमेंटला मुंबई महानगरपालिका यांना मी त्याच्यावरती निर्देश दिले की ह्याच्या पुढे आयुष्यमान कार्ड जर त्यांच्या हातामध्ये असेल तर इतर कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं घेण्याची गरज नाही आहे. कारण आपण आयुष्यमान जेव्हा आपण एखाद्याचं काढतो तर त्याचे ऑल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करूनच आपण त्यांना ते आयुष्यमान कार्ड दिलं जातं. त्याशिवाय ते आयुष्यमान कार्ड CSC केंद्रावर म्हणजे आपण जे पोर्टल आहे त्याच्यावरती ते पुढे जाऊच शकत नाही. तर अशी सगळी व्यवस्था आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती फेर तपासणी करायची गरज नाहीये. तर आता मी प्रत्येक हॉस्पिटलला त्या पद्धतीचे निर्देश दिले की आयुष्यमान कार्ड असल्यानंतर विविध डॉक्युमेंट्स त्याची पाहायची गरज नाही. या उलट मी त्यांना असं सांगितलंय की ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना तर तुम्ही ॲडमिट कराच, पण ज्यांच्याकडे आयुष्यमान नाही आहे कार्ड तर त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर ओपन करून त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचं आयुष्यमान कार्ड काढून त्यांना हॉस्पिटलची सुविधा द्या. अशा पद्धतीचे सगळे जे उपाययोजना आहे हे ह्या मी हॉस्पिटलच्या ह्याच्यात करायला सांगितलेले आहे. त्याचबरोबर काल मी जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये पाहणी केल्यावरती त्या ठिकाणी कॅथलॅब डॉक्टर्स नाही आहेत, त्याचा पाठपुरावा मी याच्यावर पुढे करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी तांत्रिक जे काही टेक्निशियन्स असतील, नर्स असतील, वॉर्ड बॉय असतील, कर्मचारी असतील, इव्हन डॉक्टरसुद्धा यांना घेण्यात आलेले आहे. बऱ्याच कंपनी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत करतात आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मला कळालं त्या कर्मचाऱ्यांना त्यांना बिचाऱ्यांना गेल्या 7-8 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आता ह्याच्यावरती विविध संस्था येऊन काम करतात. कधी SI केअर काम करते, कधी DS एंटरप्राइज काम करते. प्रत्येकजण आपला कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपलं पेमेंट घेऊन निघून जातात, पण ते पेमेंट पूर्ण घेतात पण त्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र देत नाहीये. ह्याच्यावरती ठोस उपाययोजना म्हणून ह्याच्या पुढच्या सगळ्या संयुक्त मीटिंग माझ्या त्या हॉस्पिटलमध्ये होणार. मी अजिबात माझ्या केबिनमध्ये बसून या पूर्ण जे आपल्या ह्याच्यावरती असलेले डेप्युटी अधिकारी असतील, AMC असतील त्यांना मी हॉस्पिटलमध्ये बोलवणार, त्या कर्मचाऱ्यांना पुढ्यात ठेवणार आणि ह्यांचे पगार का तुम्ही दिले गेले नाहीत. ज्या संस्था याच्यावरती काम करत होत्या त्या संस्था तर निघून गेल्यात करोडो रुपयाचं बिल घेऊन, पण ह्या बिचाऱ्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही थकवून का ठेवले. अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा मला फिरल्यानंतर बघायला मिळाली तर ह्याच्या पुढे मात्र माझ्या सगळ्या मीटिंग्स आता त्या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये मी घेणार, त्या कर्मचाऱ्यांना आणि त्याच्यासमोर त्या अधिकाऱ्यांना बसवून, आणि हे कंत्राट त्यावेळी ज्या संस्थेला दिलं होतं त्या संस्थेच्याही लोकांना मी त्या ठिकाणी बसवून त्या कोविडपासूनचा त्यांचा जो पगार थकीत होता ते देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. तर अतिशय चांगले उपक्रम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे आणि हे उपक्रम फक्त ह्याचा जो भाग आहे झेड नेक्स्ट फेलोशिप असेल, मुख्यमंत्री झेड नेक्स्ट फेलोशिप अशा पद्धतीचे उपक्रम राबवून फक्त आम्ही बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो. अशा पद्धतीची आमची जी कामाची तत्परता आहे मुंबईकरांसाठी ती आता आपण करतोय. फार मोठा उपक्रम आहे मुख्यमंत्री झेड नेक्स्ट फेलोशिपमध्ये. सगळ्याच विभागामध्ये तरुण मुलांना आपल्या काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अनुभव या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आपण आता सध्या आपण त्यांची ऍप्लिकेशन घेण्याचं आपण सुरू केलेलं आहे. ऍप्लिकेशन आपण घेतोय, पोर्टलवरती नोंदणी करायला आपण सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आपण लॉगिंग ID सुद्धा तयार करतोय. अर्ज पूर्ण भरून त्याचे आवश्यक कागदपत्रे, फोटो अपलोड करणे, अशा पद्धतीचं आपण संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आपण एक टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत या सर्व विषयांकडे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय राहिला तो म्हणजे टाउन बिल्डिंग कमिटी, जो अतिशय माझा महत्त्वाचा विषय, जो मी महापौर झाल्यापासून बोलते. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे टाउन बिल्डिंग कमिटीची ज्यावेळी स्थापना होणार होती त्याच्या पूर्वी जी प्रक्रिया असते की फेरीवाल्यांचे अर्ज घेऊन त्याच्यानंतर जी वोटिंग मतदान झालं, त्या पेट्या गेले 3 वर्षापासून अशाच पडून राहिलेल्या होत्या. त्या मी आलेल्याबरोबर त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये देऊन त्याचा मी रिझल्ट आणला. त्या पेट्या ओपन केल्या. त्याच्यावरती टाउन वेंडिंग कमिटीच्या सगळ्या परिमंडळ मुंबई आणि परिमंडळप्रमाणे संपूर्ण मेंबर्स आपण त्या ठिकाणी बसवले आणि संपूर्ण आता टाउन वेंडिंग कमिटी तयार होऊन आता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या टेबलवरती आता ती नोटिंग करण्यासाठी गेलेली आहे. कालच माझं त्यांच्या OSDबरोबर बोलणं झालं की किमान आपल्याला गणपतीपूर्वी तरी आपल्या फेरीवाल्यांना बसवावं लागणार. जास्त आपण त्यांचा वेळ आपण हे करू शकत नाही. त्यांनी ती फाईल नंबर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडनं नोटिफाय झाल्यानंतर आपण ही कमिटी पण फॉर्म करतोय. आणि कारण हा विषय मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते, हा अतिशय कळकळीचा प्रश्न आहे. पूर्ण फेरीवाले ह्या विषयाकडे कान लावून डोळे लावून बसलेले की आम्हाला कधी बसायला मिळणार आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी ग्वाही देते की तुम्ही काहीच काळजी करू नका. या ठिकाणी रिव्ह्यू मीटिंग्स घेणं, या ठिकाणी संपूर्ण झोनचे जे DMC आहेत त्यांना बसवून मी मीटिंग्स घेतलेल्या आहेत. टाउन वेंडिंग कमिटी 100% 1-2 दिवसामध्ये DCM साहेबांकडनं नोटिफाय होऊन आमच्याकडे येणारच आहे. ते आल्यानंतर त्याच्यावरती ही कमिटी बसणार आहे. इन बिटवीन मी सगळ्या DMCना सांगितलंय की प्रत्येकाने आपल्या झोनलमध्ये हॉकिंग झोन्स तयार करायचे, जेणेकरून वेळ जाणार नाही. आणि टाउन वेंडिंग कमिटी फॉर्म झाल्यानंतर त्याच्यावरती ती पूर्ण फायनल एकदा बघून ते आपण सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीचा पण एक विश्वास मी तुमच्या माध्यमातून माझ्या फेरीवाल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देऊ इच्छिते. तर त्याच्यावरती पण चांगलं काम चालू नाही. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत, मला हे कळतंय की जी लोक वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये राहतात, परंतु ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेकडनं ऑडिट केल्यावरती आपल्या लक्षात येतं की ही बिल्डिंग धोकादायक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं ते पहिलं कर्तव्य आहे की आपण त्यांना अलर्ट करतो आणि अशा पद्धतीचं C1 कॅटेगरीचं आपण जी नोटीस आहे ती आपण त्या इमारतीला लावतो. आपल्याला रहिवाशांना समजवायला वेळ लागतो कारण की ते निघायला मागत नाही. परंतु जरी ते निघायला मागत नसतील तरी पण ते आपलं कर्तव्य आहे. कारण जर ती बिल्डिंग धोकादायक असेल तर पर्याय म्हणून आपण त्यांना शाळेची वर्ग देतो, व्यवस्था आपण कुठेतरी करायला लावतो, किंवा तुम्ही लवकरात लवकर ही रिडेव्हलपमध्ये जाऊन ही बिल्डिंग डेव्हलप करा, अशा पद्धतीचे पण निर्देश आपण त्यांना देतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्याचं पण प्रमाण जास्तच आहे. आणि हा जो पुरवठा प्रमाणपत्र आश्रय योजना आहे ह्याच्यामध्ये आत्ता सरासरी जवळपास 25 ते 30 लाख घरं आहेत जी बिना OC शिवाय अशा पद्धतीने राहतात आहे. तर त्यांना हा फार मोठा दिलासा आहे. 2014 पासून ऑपरेशन तयार झालेलं आहे. 14 पासूनची गाईडलाईन मिळाली स्थगिती असताना सुद्धा बरेचदा असं कळतं की महापालिकेकडून कारवाई नव्हत्या, मग पोलिसांकडून होत्या. आता तुम्ही ज्या प्रकारे एजन्सीला आदेश दिले, मात्र ती जनसुच्च आढळून काढतात. कधीपर्यंत फेरीवाला पिंडांचा व्यवसाय करायला सुरुवात? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपण तर ह्या ठिकाणी TVCच्या माध्यमातून काम करतोच आहे, परंतु विविध ठिकाणी मला असं कळलं की पोलिसांच्याकडनं त्यांना त्रास दिला जातोय किंवा त्यांना तिकडून काढलं जातंय. मला CP साहेब भेटले होते तेव्हा त्यांच्याकडे हा विषय मी चर्चेला आणला होता, परंतु ह्याच्यावरती हायकोर्टाचे फार कडक निर्देश आहेत. त्यामुळे पोलिसांची पण ती अडचण होते. मान्य आहे आम्हाला या ठिकाणी QR कोड दिला आहे, तर माझी पण पोलिसांबरोबर चर्चा चालू आहे की किमान जोपर्यंत आपली हॉकिंग झोन्स कमिटी तयार झालेली आहे, बसवणार आहोतच आपण लवकरच, पण किमान गणपतीच्या तोंडावरती तरी त्यांना फेस्टिवल म्हणून तरी, किंवा राखी पौर्णिमा आहे आता, त्या अनुषंगाने तरी त्यांना आपण तात्पुरतं का होईना पण त्याला आपण बसायला देऊया, जेणेकरून त्यांचा हातावरचं पोट आहे, दिवसाला ते धंदा करतात आणि त्याच्याचवरती त्याचा उदरनिर्वाह असतो, कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. त्यामुळे आपण त्यांना जास्त पण रोखून ठेवू शकत नाही. परंतु त्यांच्याकडनं पण CP साहेबांकडनं मला एवढंच कळालं की कोर्टाचे आदेश असल्यामुळे त्यांची तिथे अडचण निर्माण झालेली आहे.
तरी सुद्धा आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून काय करता येईल गणपतीपूर्वी आणि राखी पौर्णिमेपूर्वी त्याच्यावरती आमचा पूर्ण विचार विनिमय चालू आहे. एक कालचा जो वादाचा मुद्दा होता तो प्रतिनिधी तुम्ही म्हणाला होता की महानगरपालिकेकडे अशी चयन काम करते जी तुम्हाला शुक्राचार्य वापरला होता. हा शुक्राचार्य म्हणून आहे जो नेहमी महापौर अडचणी काम करतो. मी गेल्या 6 महिन्यापासून फक्त प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही सगळे बघताय, मी लोकांना भेटते. मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये बसल्यानंतर जवळपास 100-125 लोक एव्हरी डे मला भेटायला येतात. तिथे नाही तर मी फील्डवरती काम फील्डवरती असतं, लोकांमध्ये जाते, हॉस्पिटल फिरते, शाळांमध्ये जाते, विविध रस्त्याची पाहणी करते, झाडांची पाहणी करते, ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्या तिथेही जाऊन पोचते आणि त्याच्यानंतर दुसरीकडे मी दिसते ते म्हणजे माझ्या दालनामध्ये लोकांमध्ये. त्यामुळे त्याच्या ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन तर मी कुठे दुसऱ्या गोष्टीकडे माझं लक्ष नाही आहे किंवा मी पाहत नाही आहे. त्यामुळे माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतंय याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल. पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे. तर त्यांना त्यांचं काम करू दे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी 4.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला आहे. 40 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर इलेक्शन लागलेले आहेत. काही लोकांच्या खूप पोटामध्ये दुखतंय. 25 वर्ष त्यांची सत्ता होती, आज अचानक त्यांच्या मांडीखालचा पाठ निघालेला आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील, आता मी खिचडी खाऊ आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या आणि खिचडी खाऊ किशोरीताईने आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. ज्यावेळी कोविडमध्ये दिवसाला संख्या येत होती, 100 लोक गेली, 150 लोक गेली, PPP किटमध्ये पण त्यांनी घोटाळा केलेला आहे. अशा सगळ्या घाणेरड्या थराला जाऊन या उबाटाच्या सगळ्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी घोटाळे केलेले आहेत. जेव्हा ईडी लागली तेव्हा धावत धावत मुख्यमंत्र्यांकडे गेल्यात आणि वाचवा वाचवा काका मला वाचवा, तसं मुख्यमंत्री मला वाचवा, अशा पद्धतीची धावत पळत त्या मुख्यमंत्र्यांच्या पायाशी गेल्यात आणि स्वतःला वाचवून घेतलं. ईशान्य मुंबईचे खासदार किरीटभाई सोमय्या त्यांना अक्षरशः नाकीनं वाढलं होतं. सगळे कागदपत्र किरीट सोमय्यांच्या कामाचे एक तुम्हाला सांगते, ते एक बिना कागदपत्र प्रॉपर अभ्यास करून ते मीडियासमोर बसतात आणि त्यांचा अभ्यास किती चोख असतो हे मी तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीचे पेपर घेऊन किरीट सोमय्या बसले होते. अख्ख्या कुटुंबाला बिझनेसमध्ये या खिचडी खाऊ किशोरीताईंनी उतरवलं होतं. नवरा पण उतरवलं होता, मुलाला पण उतरवलं होतं. अरे लाज वाटली पाहिजे होती. कोविडच्या काळामध्ये लोक मरत होती आणि त्यांना त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हतं. जे दिवसा काम करून हाताच्या बोटावरती काम करणारी लोक होतात त्यांची हातातली कामं निघून गेली होती. म्हणून आपण ही व्यवस्था सुरू केली होती की त्यांना 2 टाइम जेवण मिळणार. त्याच्यामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार करता आणि तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवता महापौरांना की महापौरांनी हे केलं. काय काय शोधायला येणार महापौरांचं? महापौरांनी कुठे राहतात आहे, काय केलंय, या ना शोधायला. मी तर त्यांना ज्यावेळी मी महापौर बंगल्यामध्ये राहायला आली सर्वात पहिला फोन किशोरीताईंना जाऊन विचारा कुणी केला होता. सर्वात पहिला फोन मी किशोरीताईंना केला होता की मी मेयर बंगल्यात आली आहे, तुम्ही या नक्की भेटायला, मला जेवायला या. पहिला फोन माझा किशोरीताईंना होता. कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे. या ठिकाणी अतिशय पारदर्शी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. ते ज्या पद्धतीत महाराष्ट्र चालवतात आहे तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय विश्वासाने त्यांनी मला या ठिकाणी बसवलेली आहे. माझी पार्श्वभूमी अख्ख्या पक्षाला माहिती आहे की गेल्या 25 वर्षांमध्ये मी कधीच अशी चुकीची कामं केलेली नाहीये. 8,500 लोकांना मी चेकअप करण्याचं काम मी कोविडमध्ये केलेलं आहे. लोक आपल्या शेजारी आपल्या घरच्यांच्या पण बाजूला बसायला घाबरत होती. मी दिवसाला 200 लोकांमध्ये उभी होती आणि त्या ठिकाणी चेकअप करत होती. आणि ही खिचडी खाऊ किशोरीताई लोकांच्या प्रेताचं टाळूवरचं लोणी खात होती, खिचडी खात होती. त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी मला शिकवायच्या. त्यावेळी श्रद्धा जाधव माजी महापौर असताना 4 कोटीचे पडदे लावलेत. हा किती मोठा विषय त्यावेळी मीडियावरती आला होता. त्या सगळ्या आता क्लिप्स मी काढणार आहेत. कोणाला शिकवताय तुम्ही? तुम्ही संपूर्ण महानगरपालिका विकून खाल्ली. मी तर आता पण पूर्ण जबाबदारीने बोलते. आदित्य ठाकरे अख्खं लहानपण जन्माला आल्यापासून मोठा होईपर्यंत फक्त टेंडरमध्ये त्या आदित्य ठाकरेचं जीवन गेलेलं आहे.
त्यांनी शिकवायचं की टेंडरमध्ये रितू तावडेचं नाव आलं. अरे टेंडर मी शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना माझा विरोध होता टॅबला. जे टॅब अतिशय खराब क्वालिटीचे, ज्याला आपण बोलतो ना स्क्रॅप, ते फेकायचे होते, ते टॅब त्यावेळी त्यांनी माझ्याकडनं पास करून घेतले. मातोश्रीवरून मला फोन आला की शिक्षण समितीवरती तुम्ही हा जो विषय हा पास करायचा. त्यावेळी मी विरोध केला होता की का करायचा, हा मुलांचे पाम किती छोटे असतात, तुम्ही एवढा मोठा टॅब देताय, बरं त्या टॅबचा फायदा काय आहे. तो टॅब असणार चार्जिंगला शाळेमध्ये, म्हणे मुलांच्या पाठीवरचं ओझं, त्यांचा पाठीचा कणा वागतो. अरे काय शिकवताय तुम्ही. अख्खं लहानपण ही जी पूर्वीची प्रथा आहे, शाळेत विद्यार्थी असताना शाळेवरती पाठीवरती हे दप्तर घ्यावंच लागतं, पण फक्त तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी आणि तुमची जी आर्थिक गोष्टी कंप्लीट करण्यासाठी अशा पद्धतीने युवराजाला वाटलं की हे 31 कोटीचे टॅब मुंबई महानगरपालिकेने विकत घेतले पाहिजे. म्हणून मला मातोश्रीवरून फोन आला होता आणि माझ्याकडनं ते करवून घेतलं काम. ह्याची मी या ठिकाणी आय विटनेस बसलेली आहे. सांगा हा विषय खरा आहे की खोटा आहे. जाऊन आदित्य ठाकरेंना विचारा. काढायला गेले ना तर आम्ही भरपूर काढू शकतो या ठिकाणी. आणि त्यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी आम्हाला शिकवायच्या की महापौर काय करतात आहे. संपूर्ण तुमची मातोश्री बरबटलेली आहे या पूर्ण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने. गेले 25 वर्षाचा भ्रष्टाचार, म्हणून लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्ही जे विरोधामध्ये बसलाय ना, हा तुमचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्हाला ते सहन होत नाहीये. 25 वर्षाची तुमची हक्काची जागा गेली. तुमचे ते माजी महापौर 4 बसलेत, त्यांना उठसूट महापौरांची खुर्ची दिसते, कारण ते स्वप्नात पण महापौरांची खुर्ची बघतात. अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली आहे. शिक्षण समितीचं एक राजश्री शिरवाडकरांना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि ते समोर येताना दिसतंय, ज्यामध्ये महेश ट्युटोरियलचे संचालक श्रेणिक कोटेचा यांना तुम्ही रेकमेंड केलं, अशा प्रकारे तुमचं ते पत्र आहे. काय नेमकं हा विषय मला आता सकाळी कळाला. पहिली गोष्ट म्हणजे एकतर माझं कामाची पद्धत अशी आहे की पत्र माझ्याकडे येतात, 1 महिना लागतो मला त्या पत्रावरती पूर्ण विचार करून सही करायला. सेम डेला पत्र आलंय, सेम डेला साईन झाली आहे. आणि सर्वात शॉकिंग, ते पत्र माझ्याकडे इनवर्ड पण झालं नाही आणि आउटवर्ड पण झालेलं नाहीये. माझी रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला ऐकवणार. माफ करा जर इथे कोण उपस्थित असेल, त्यांना जर वाईट वाटलं तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. पण वारंवार प्रत्येक वेळा महापौरांना अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही धरीच धरणं आणि खोटे खोटे कागदपत्र पेपर्स माझ्या इथून जे माझ्याकडनं गेलेलेच नाहीये, ना इनवर्ड झालेत ना आउटवर्ड झालेत. ज्यावेळी मी माझ्या PS ला फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं आता हे तुम्ही ऐका. मी आता एक कॅसेट तुमच्याकडे वाजवते, ही तुम्ही व्यवस्थितपणे ऐकायची. आपल्याकडे ते रिसिव्ह झालेलं नाहीये, इनवर्ड नाहीये ते. तर ते कावरेबाईंनी केलेलं पत्र आहे. कावरेशी आता बोलले तर कावरे म्हणाले की वाफनायक त्यांनी सांगितलं होतं हे पत्र तिला करायला. आणि ती व्यक्ती ते ही म्हणाली रोज येऊन बघते, काल पण आलेला म्हणे तो. म्हणजे मला माहिती आहे हे कावरेकडचं पत्र आहे. इनवर्डच झालं नव्हतं. नाही, इनवर्ड नाही झालेलं आपल्याकडे. हे परस्पर तिकडनंच म्हणजे आणि ते केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे त्याची एंट्रीच नाहीये. आपल्याकडे एंट्रीच नाही या पत्राची. नाही, इनवर्ड नाही झालेलं आहे. ऐकलं तुम्ही की मी पुन्हा वाजवू. हा माझा आवाज आहे आणि माझी जी PS आहे आकांक्षा माळशे, तिचं आता सकाळी मी तिच्याशी बोलले त्याच्यावरती. कारण हा जो कोण आहे श्रेणिक कोटेचा, या व्यक्तीला मी कधी बघितलंच नाहीये. ही व्यक्ती कोण आहे ही मला माहिती पण नाहीये. मी शॉकिंग आहे की हे हा इतका सल्लागार म्हणून मी देते. आज मी कोणाचंही नाव देताना कमीत कमी 10 ठिकाणी फोन करून विचारते की हे तुम्ही रेकमेंड केलंय काय, कोण आहे, ह्याची पार्श्वभूमी काय आहे. शॉकिंग आहे हे माझ्यासाठी. माझ्याकडे इनवर्ड पण नाही झालंय ना आउटवर्ड झालंय. हे परस्पर पत्र दिलेलं आहे. नेहा कारवे आता 10 दिवसाच्या मेडिकल रजेवर आहे. आकांक्षा माळशे तिने हे मला सांगितलंय की मॅडम तुम्हाला नेहा कारवे ह्याच्यावरती सांगतील. या ठिकाणी असं का होतंय ह्याची तर मी पूर्ण चौकशी करणारच आहे. जनसंपर्क विभागाची पूर्ण चौकशी आता मी लावणार आहे की या पद्धतीने काय चाललंय हे सर्व. जर प्रत्येक वेळा महापौरांनी काम करायचं की संशयाने प्रत्येक वेळा प्रत्येकाकडे बघत बसायचं. मी काम करत बसू, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू की माझ्या पाठीमागे माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ. या पद्धतीने चाललंय कारभार. इनवर्ड पण नाही झालंय, आउटवर्ड पण नाही झालं, परस्पर ह्या ठिकाणी हे पत्र गेलेलं आहे.
ही माझ्यासाठी किती शॉकिंग गोष्ट आहे. पण सही नाहीये असं सही ही या ठिकाणी जर ती सही आहे ना, माझ्याकडे एकतर इन्व्हर्ट नाही झालंय. माझ्याकडे जर इन्व्हर्टच नाही झालंय तर मी सही का करू त्याच्यावरती? माझ्याकडे इन्व्हर्ट नाहीये, आउटवर्ड नाहीये, तर माझा विषयच येत नाही. आणि आता हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे, हे पकड विनीता, हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे. ह्याच्यावरती एवढं मोठं ओरिजिनल पत्रावरती व्हाईट इंक लावलेलं आहे. त्याचं सगळं व्हाईट इंक लावून ते सगळं काढलेलं आहे. हे काय चाललंय? इतक्या घाणेड्या थराला जे कोणी झारीतले शुक्राचार्य असतील, जे विरोधक असतील, इतक्या घाणेड्या थराला जाऊन काम करतात ते. या ठिकाणी महापुरांचा हात नसताना सुद्धा महापुरांच्या नावाने पत्र काढतात ते. मी वारंवार बोलते, तुम्ही खोटं जास्त वेळ टिकू शकत नाही या ठिकाणी. त्याचा पर्दाफाश हा होणारच. आज सकाळीच जर ही न्यूज लागली, आज सकाळीच याचं उत्तर मिळालं. ज्यावेळी श्रेणिक कोटेजा ना, काय नाव आहे, श्रेणिक, त्या व्यक्तीला मी बघितलंच नाहीये. कोण आहे व्यक्ती मला माहितीच नाहीये. आता हे पत्र माझ्या लेटर हेडचा वापर करून हे परस्पर झालेलं पत्र आहे. कारवाई केली जाणार अशावर ज्याने परस्पर पत्र वापरून 100% करणार, 100%. तुम्हाला मी सांगते, जनसंपर्क विभाग कार्यालयाच्या बाबतीत काल एक खूप मोठा खुलासा झालाय. त्याची पण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. सगळ्या संपादकांना फोन चालू आहे, न्यूज लावू नका माझी म्हणून, जनसंपर्क विभागामधून. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. हे काय चाललंय सर्व? म्हणजे मला या ठिकाणी तानाजी कांबळे त्यांनी सगळ्या संपादकांना फोन करून सांगितलंय की कृपया माझी जी बातमी आहे ती लावू नका. त्यांना प्रेशर देण्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला वारंवार बोलते, हे सगळं आता मी काल आयुक्तांना पत्र देऊन सांगितलं की तुम्ही ह्याच्या पुढे महापुरांचं नाव आलं. आणि शॉकिंग बघा, तानाजी कांबळे मला फोन करून बोलतात आहे की मी रितू तावडेचं नाव नाही लिहिलं, मी महापुरांचं नाव लिहिलं. काय बुद्धी आहे ह्या व्यक्तीची? रितू तावडे वेगळी आहे, महापौर वेगळी आहे, असं स्टेटमेंट जर तानाजी कांबळे करतो तर त्याला ह्या डिपार्टमेंटमधून निलंबित केलं पाहिजे. या तानाजी कांबळेला या डिपार्टमेंटमध्ये ठेवताच कांबळे. मी वारंवार सांगते, जनसंपर्क विभाग ज्याच्या माध्यमातून अख्खी महानगरपालिका आपण प्रेझेंट करतो मुंबईला, महापौरांना प्रेझेंट करतो, महानगरपालिका आयुक्तांना प्रेझेंट करतो, असा मूर्ख माणूस तानाजी कांबळे ह्या ठिकाणी तुम्ही बसवलाय, जो बोलतो मी रितू तावडे नाव नाही लिहिले मॅडम, मी महापौर लिहिले. आता ह्याच्या बुद्धीची मला कीव येते या ठिकाणी. आणि माझ्याकडे जी क्लिप आली आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातंय की जनसंपर्क विभागामधून सगळ्या संपादकांना फोन जातोय की माझी तुम्ही न्यूज लावू नका. याचा अर्थ तो व्यक्ती घाबरलाय, तो चुकीचा आहे. या जनसंपर्क विभागाची कसून या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिणार आहे. मी ह्याच्यावरती आतापर्यंत तानाजी कांबळे ह्याच्या हातात हा सगळा कारभार होता. मी सहाय्यक आयुक्तांची मागणी केली आहे, हे पद रिकामी आहे, ह्याच्यावरती जबाबदार सहाय्यक आयुक्त बसवा, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क विभागाचं कामकाज पाहिलं जाईल. तुम्ही जे पत्र लिहिलं त्याचा आता स्थायी शिक्षण समितीमध्ये त्यांची नियुक्तीचं देखील पत्र काढलेलं. मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी तुम्हाला ऑडिओ क्लिप वाजवून दिली आहे, ती तुम्ही दाखवा लोकांना. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये हे पत्र. माझ्या दालनातली PS आकांक्षा माळशेचं जाऊन स्टेटमेंट घ्या. इथून निघा आणि महापौर दालनामध्ये जी माझी PS बसली तिचं जाऊन स्टेटमेंट घ्या. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये. जर माझ्याकडे इनवर्डच नाहीये तर विषयच संपला, त्याच्या पुढे जाण्यात अर्थच नाहीये. जबाबदारपणे ती स्टेटमेंट देते त्याच्यावरती. पाहिजे तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी बोलते. माझी जबाबदारी कधी सुरुवात होते? जेव्हा माझ्याकडे इन्व्हर्ट होतो, जावक नंबर पडतो तेव्हा. जर माझ्याकडे ते पत्र इन्व्हर्टच नाहीये तर हे पत्र हे मला अडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून मी सारखी 10 वेळा बोलते, हे झारीतले शुक्राचार्य शोधून काढा. हे जे महापौरांना सारखा वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मीडियाला पण माझी मागणी आहे, तुम्ही पण प्रामाणिकपणे जे आहे ते जनतेसमोर दाखवलं पाहिजे. कालपासून संपूर्ण माझ्या नावाची 25 लाखाची क्लिप चालू आहे. काय संबंध आहे माझा? रन टाइम सोल्युशन कंपनीला हे काम मिळालेलं आहे. त्या कंपनी. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा मी बोलते, वारंवार तुम्ही एक्सटेन्शन का देता? का निविदा काढत नाही? नव्याने निविदा काढा, त्याच्यावरती काम करा. PRO डिपार्टमेंट सक्षम. आता तानाजी कांबळेचं मी तुमच्याकडे आता हे संपूर्ण ह्याची मी चौकशी लावणार. हे चाललंय काय? मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार किंवा मुख्यमंत्र्यांकडनं एक प्रॉपर कर्तृत्ववान
कर्तबगार PRO मी त्यांच्याकडनं मागणी करणार, जो महापुरानं अडचणीत आणणार नाही. मी महानगरपालिकेला तर आयुक्तांना पत्र देणारच आहे, पण मी आता मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार. म्हणजे हे जे पत्र निघालंय ते पण तुम्हाला वाटते की जनसंपर्क विभागातून गेलं हे जे हे पत्र जनसंपर्क विभागातून गेलेले नाहीये. हे पत्र जिथूनही आलेलं आहे ते माझ्याकडे इन्व्हर्ट झालेलं नाहीये. त्याची आता माहिती घ्यावी लागणार संपूर्ण, की हे कुठून आलं, कसं आलं, कोणी प्रेशर दिलं, कोणी हे काम करायला लावलं. मी किरत कुडवेंना पण फोन केला, जे शिक्षण अधिकारी आहे. त्यांना सांगितलं ही कुठली रचना तुम्ही फॉर्म केली.